आता सध्या आपण उभे आहोत मांजरा नदीपात्रात. महापूर नावाचं जे गाव आहे लातूरपासून जवळच मांजरा नदीपात्रात. मांजरा नदी ही जवळपास 145 किलोमीटरचं अंतर कापते. लातूरची जीवदायिनी नदी आहे. लातूर जिल्ह्यातून मांजरा असेल, रेणा असेल, तेरणा असेल या नद्या लातूरकरांची तहान भागवतात आणि मांजरा नदी ही त्यामध्ये सर्वात मुख्य नदी आहे. कारण 145 किलोमीटरचं अंतर पार करते. मोठ्या प्रमाणात मांजरा नदीत पाणी असतं. मांजरा नदी ही मांजरा नदीवर लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्याच्या सीमारेषेवर मांजरा डॅम तयार झालेला आहे आणि त्या डॅममुळे लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या अंशी मिटलेला आहे. मात्र आता तो डॅम मृत साठ्यामध्ये आहे. मांजरा नदीवर या 145 किलोमीटर अंतरावर मध्ये 11 ठिकाणी बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत. मात्र इतकं असूनही महापूर जे गाव आहे ते मांजरा नदीच्या काठी आहे. पाण्याचा प्रश्न इथं काय आहे साहेब? कसं सध्या तर पाणी नाहीच आमच्या गावाला. आता सध्या पेयजल योजना सुरू झालेली आहे. मग त्या पेयजल योजनेमुळं काही अजून वर्षाच्या नंतर पाणी भेटन. सध्या तर आमचे इकडल्या बोरचं तिकडल्या बोरचं पाणी चालू आहे. असं गावाचं पाणी भागतंय आमच्या थोडं. आता भागायले थोडं बरं. पाणी विकत आणतो का? नाही, ते जारचं तर विकत सध्या आहेच. पिण्याचं पाणी मी पिण्याचं आतापर्यंत असं बघितलं की लातूर जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यातही पिण्याचं पाणी लोक विकतच आणतात. विकतच आहे. जारचं पाणी सगळेजण विकतच घेतात. थोडं एक गावात जार आहे, ते आरो प्लॅन्ट आहे, ते चालतंय थोडा वेळ, पुन्हा बंद पडते. तर बाहेरचं पाणी विकतच लोक घेतात 50% विकत. मग बाकीच्या पाण्याच्या प्रश्नाचं कसं? मग आता बाकीच्या पाण्याचा कसं आहे, शेतकऱ्याचे 2 बोर घेतलेले आहेत आम्ही ताब्यामध्ये. त्या बोरचं पाणी गावाला येतं, सांडपाणी 2 दिवसाला येतं. काय आता गुराढोराच्या पिण्याच्या पाण्याचं कसं अडचण आहे साहेब. कसं करता? काय करता, कोणाचं 4 दिवसाला पाणी सुटतंय, कोणाचं तर जायचं जनावर कमी झालेले आहे सध्या. जनावर कमी झाली म्हणजे किती कमी झाली? बरं 50% कमीच आहे जनावर सध्या. मार्केटला भाव आहे का जनावर? मार्केटला भाऊ आहे का नाही हे काही माहिती नाही सध्या. मग जनावर मग गेली इकडं नाहीत जनावर. इकडं नाही पाळत नाहीत कोणी. कशामुळं? ते चारा हे पाणी नसल्यामुळं. बरं, या भागामध्ये मुख्य पिकं कोणकोणती होती? सोयाबीन, हरभरा. यावर्षी सोयाबीनचं कसं? आता यावर्षी पावसावर अवलंबून आहे. पावसावर अवलंबून. मग आता सांडपाण्याचा प्रश्न मोठा आहे. बरं ठीक आहे, घरातलं पिण्याचं पाणी विकत आणू शकतो आपण 20 लिटर, पण सांडपाणी मोठ्या प्रमाणात लागतं. सांडपाणी जेवढं लागेल तेवढं त्याच्यापेक्षा कमीवर भागवतो आम्ही सध्या. जिथं 2 घागरी पाणी लागायचं 50 लिटर, तिथं 25 रोज भागवायला. असं. घरात किती लोक आहेत? घरात 10-12 जण. 12 जण. किती पाणी लागते रोज? जवळपास 1500 ते 2000 लिटर पाणी लागतं. जारचं किती जार आणतात पिण्यासाठी 4 जार लागतात. जवळपास 100 लिटर पाणी तर पिण्यासाठीच लागतं दिवस. स्वयंपाक पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी. आता हे खर्च महिन्याचा वाढला? हो, वाढला ना. खूपच. किती वाढला? आता बघा की 1 जार जर घ्यायचा मग 15 रुपये घेतात. म्हणजे 60 रुपये झाले. दररोजचे 60 रुपये झाले. आणि सांडपाण्यासाठी? सांडपाण्यासाठी सध्या तर आहेच पाणी. सांडपाण्यासाठी येतं. ग्रामपंचायतनं बोर ताब्यात घेतलेले आहेत 2 अधिकृत केलेले आहेत. सध्या येत आहे ते पाणी. सध्या तर येते. म्हणजे खर्च वाढला. 60 रुपये पिण्याच्या पाण्याचे रोजचे म्हणजे 2000 रुपये. मांजरा नदीच्या काठी वसलेलं जे महापूर गाव आहे त्यांची अवस्था अशी आहे की पिण्याच्या पाण्यासाठी का असे ना त्यांना पैसा खर्च करावा लागतोय. सांडपाण्यासाठी आत्ता ग्रामपंचायतीनं बोर अधिकृत केला आहे, त्याच्यामुळे त्या पाण्याचा प्रश्न मिटतोय. मात्र ते पाणीही अपुरं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असेल, गावभागातला असेल, खेड्यापाड्यातला असेल, या प्रत्येकाला पिण्याच्या पाण्यासाठीचं आर्थिक नियोजन करण्याचा वेगळा आर्थिक भार त्याच्यावर पडलेला आहे. त्यामुळे त्याचं अर्थकारण मोठ्या प्रमाणात बिघडले. कारण एका कुटुंबाला किमान 20 रुपये ते जास्तीत जास्त 100 रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावा लागतात. सांडपाण्यासाठी 300 रुपयापासून 500 रुपयेपर्यंत दररोजचा खर्च वाढलेला आहे आणि हा खर्च प्रत्येक घरागणीस आहे. यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसताना दिसतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.